नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरात स्मार्ट सिटीच्या वतीने पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असताना मधली होळी परिसरात पेशवेकालीन रहाड सापडली आहे। यामधील होळी येथे जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू असताना ही रहाड सापडली आहे। ही रहाड जवळपास 90 वर्षापूर्वी बुजवली गेली असल्याची चर्चा परिसरात आहे। ही रहाड पेशवेकालीन असून अशा जवळपास 22 रहाडी जुने नाशिक परिसरात असण्याची शक्यता देखील आहे। आता ही रहाड रंगपंचमीकरिता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। रंगपंचमीचे दिवशी विधिवत जलपूजन करून तसेच पालखी मिरवणूक काढून या ठिकाणी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे। ही रहाड 12 बाय 12 फूट असून या रहाडीची खोली 5.5 फूट आहे। रंगपंचमीसाठी या रहाडीत नैसर्गिक केशरी रंग खास फुलांपासून तयार करण्यात येणार आहे। या रहाडीविषयी येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अधिक माहिती दिली आहे। शासकीय स्तरावर रंगोत्सव साजरा करण्यासाठी शासकीय स्तरावरच्या लागणाऱ्या सर्व परमिशन पोलीस खात्याच्या तसेच महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत पुरातत्व विभाग जिल्हा कलेक्टर ऑफिस सर्व ठिकाणच्या परमिशन आम्ही घेतल्या आणि जवळजवळ 80 वर्षानंतर आम्ही रहाड ही सर्व रंगप्रेमींसाठी ओपन करून देण्यात आहे। कशा पद्धतीने उत्सव साजरा करणार? पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा होणार आहे। पालखी काढणार आहे। जलदेवतांची पालखी काढून विधिवत या रहाडीमध्ये त्यांचं पूजन करून स्थापना करण्यात येऊन सगळ्यांसाठी रंगोत्सव म्हणजे वापरण्यासाठी खुली करण्यात येणार आहे। नाशिकमध्ये पेशवेकालीन ही 7वी रहाड आहे। टोटल नाशिकमध्ये 22 पेशवेकालीन रहाडी आहेत। एक म्हणजे आपलं शनी चौकामधली आलं लक्षात पंचवटीमध्ये, दुसरी दिल्ली दरवाजापाशी, त्याच्यानंतर तिवंदा चौकामध्ये आहेत, तांबड गल्लीत आहे, ही मधले दंडे हनुमानापाशी आहे, त्याच्यानंतर मधली होळी आहे, सूर्यनारायण मंदिरापासली रहाड एक, त्याच्यानंतर खाली रोकडोबाच्या तिथं पण एक रहाड होती, ती काय अजून लक्षात नाही येते पण तिथं पण सांगतं। आणि ही 50 वर्षानंतर ही रहाड आणि आमचे पूर्वज जे होते म्हणजे आमचे आजोबा किंवा जे मधले होळी तालीम संघाचे पदाधिकारी म्हणजे वामनराव चंद्रात्रे, त्याच्यानंतर वसंतदेव धर्माधिकारी आलं लक्षात, त्याच्यानंतर हे रामचंद्र देव आणि कोण लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यावेळेस सांगितलं की ही 50 वर्षापूर्वी ही रहाड ओपन 1950 साली ओपन केलेली होती। त्याच्यानंतर ही आज 72 वर्षानंतर ओपन झालेली आहे। ही मधल्या होळीची जी रहाड आहे ही पुरातन पेशवेकालीन रहाड आहे आणि जे जाणते जुने जे लोक आहेत त्यांनी सांगितलं 80 वर्षापूर्वी ही रहाड उघडली गेली होती, त्याच्यानंतर ही उघडली गेली नाही। पेशवेकालीन रहाड आहे, 250 वर्षापूर्वी जवळजवळ ती बांधली गेलेली असावी। 1950 स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ज्यावेळेस पाईपलाईनचं काम चालू होतं तर पाईपलाईन काढताना त्यांनी जो काही खड्डा केला त्यावेळेस त्या रहाडीचे काही अवशेष आम्हाला सापडले। मग त्याच्यानंतर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, स्मार्ट सिटीवाल्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली, सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, जर काही पुरातन लोकांची भावना असलेली जर का रहाड असेल तर आम्ही ते काम वेगळ्या मार्गाने नेऊ। त्याप्रमाणे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुमची पाईपलाईन जी आहे ती वेगळ्या मार्गाने न्या। त्याप्रमाणे सहकार्य करून त्यांनी ते पाईप काढले आणि आज ह्या घडीला तुम्हाला जी दिसते रहाड त्या पद्धतीने ती उभी आहे। आणि त्याप्रमाणे आता 30 तारखेला रंगपंचमी आहे, त्या दिवशी विधिवत पूजा अर्चा करून या रहाडीमध्ये रंगपंचमी साजरी केली जाईल। आता हे आमचे कार्याध्यक्ष जे आहेत भूषण जुन्नरे ते तुम्हाला थोडक्यात माहिती देतील। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।